नमस्कार मित्रांनो, मी सुहानी सूर्यवंशी आणि तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहासामधील जो आपला 5वा पाठ आहे, तो म्हणजे शैक्षणिक वाटचाल तर तो पाठ. या पाठामध्ये ऑलरेडी आपण सुरुवातीला भारतामध्ये जी काही शिक्षण पद्धत आहे, तर ती कशी सुरू झाली किंवा त्याचे काय टप्पे होते, काय-काय योजना होत्या, बेसिकली काय-काय आराखडे होते, सिलेबस कसा तयार झाला, आपली जी महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं बनतात, तर ते कोण बनवतं, बालभारती कोण तयार करतं वगैरे किंवा तुम्ही बघताच की सीबीएसई बोर्डाची पुस्तकं वेगळी असतात. मग ते कोण बनवतं? तर या सगळ्या गोष्टी आपण आधीच्या आपल्या पार्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि आता जो आपला पार्ट आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की भारतामध्ये अर्थात वैज्ञानिक संशोधन किंवा विज्ञानामध्ये प्रगती केलीच आहे भारताने. पण हे जे काही संशोधन संस्था आहेत, तर त्यांचा विकास कसा झाला किंवा त्या कशा तयार झाल्या या बेसिकली आपल्याला हे या पाठामध्ये म्हणजे या पार्टमध्ये बघायचं आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी. चालना म्हणजेच काय, की जर आपल्याकडे एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जर आपल्याकडे संस्था वगैरे असतील, जर आपल्याकडे संशोधनाचं साहित्य असेल, तर अर्थात नवीन-नवीन शास्त्रज्ञ पुढे येतील आणि ते संशोधन करतील. सो मग त्यांना चालना द्यावी आणि त्या संशोधनाचे लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचावेत, म्हणजे सगळ्यांपर्यंत ही संधी पोहोचावी. म्हणून 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना करण्यात आली. काउन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च. तर पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खनकाम अशा अनेक क्षेत्रामध्ये संशोधन सुरू झालं. म्हणजेच काय की बेसिकली ते संशोधन करायचं आहे. वैज्ञानिक संशोधन आहे, मग त्याच्यामध्ये पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते येणार आहेतच. अन्न प्रक्रिया वगैरे जे काय असेल ते. तर हे सगळं जे आहे तर ते त्या ठिकाणी चालू झालं आणि या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योगांना व्हावा किंवा भारतातील उद्योगांना झाला पाहिजे म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आला, की जे काही समस्या असतील किंवा जे काही शोध लावतील त्याबद्दल करार करण्यात आला. करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलं. तर त्यानंतर त्यामुळे भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली. आयात म्हणजे काय? आपण आधी काय होतं, की आधी आपण आपल्याकडे एवढ्या संशोधन संस्था नव्हत्या. सो आपण असं नवीन काही तयार नव्हतो करत किंवा नवीन काही शोध नव्हतो लावत. पण कालांतराने काय झालं, की अनेक संशोधन संस्था तयार झाल्या. मग काही शोध आपल्याकडेच लागले जाऊ लागले. काही पदार्थ आपण स्वतःच बनवू लागलो. पदार्थ म्हणजे जे काही रिक्वायरमेंट ॲटम वगैरे जे काही असतील, तर ते सगळे आपण स्वतःच बनवायला लागलो. जे पण प्रोडक्शन आपण आपलं पण करायला लागलो. सो मग त्याच्यामुळे इतर देशांमधून ती घ्यायची गरज पडत नव्हती आणि त्यामुळे मग भारत आयात करणं कमी करू लागलं. आणि अर्थात आपण आयात नाही करत आहे म्हणजे सामान घेत नाही इतर देशांकडून, तर त्यांना पैसे पण नाही द्यावे लागणार. मग जे परकीय चलन आहे तर त्याची पण बचत होऊ लागली. तर मग या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली. उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये गेलेले जे विद्यार्थी आहेत, तर त्यांना भारतामध्ये परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे अर्थात भारतातून बाहेर बरेचसे विद्यार्थी गेले असतील, ज्याने आधी असं होतं की भारतामध्ये तितक्या काही संधीच नव्हत्या. त्यामुळे जे विद्यार्थी ज्यांना शिकायचं आहे वगैरे ते भारताच्या बाहेर जाऊन शिकायचे. पण आता छान मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये संशोधन केलं जातंय किंवा संधी उपलब्ध आहेत आणि त्यामुळे भारताच्या बाहेर गेलेले हे जे विद्यार्थी आहेत, तर ते भारतामध्ये येऊ लागले आणि मग इथे येऊन ते मोठ्या प्रमाणावरती संशोधन वगैरे करू लागले आणि त्याचा फायदा आपल्या देशाला होऊ लागला. त्यानंतर पुढे असं आहे, की या संस्थेने मतदानाकरिता बोटाला लावण्यामध्ये येणारी शाई, आधी आपल्याकडे ते पण नव्हतं. आधी आपण काय करायचो, फक्त मतदान केलं, की त्यानंतर झालं. पण आता बघा ती शाई, आत्ताची शाई सोडा, पण मधल्या काळामध्ये जी काही शाई येत होती, तर प्रत्येक ठिकाणी ती शाई एकदा लावली, की साधारणतः एक 4-5 दिवसांच्या वर राहायची किंवा ती जायचीच नाही काही पण आपण केलं तरी पण. हे यासाठी, की एका व्यक्तीने एकदा मतदान केलं, की पुन्हा त्या व्यक्तीला मतदान करण्याची संधी मिळत नाही. एकदाच मतदान केलं पाहिजे. आणि मग मतदान झालंय यासाठी त्याच्यावरती ती शाई लावली जाते बोटावरती वगैरे. सोबत ती शाई बनवणं असेल किंवा हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यांच्यावरची औषधं असतील, पाणी शुद्धीकरणासाठीचं तंत्रज्ञान असेल, बांबू उत्पादन काळामध्ये कपात या गोष्टी केल्या गेल्या. तर बेसिकली तुम्ही बघू शकता, की अनेक विविध क्षेत्रांमध्ये आपण प्रगती करत होतो. नवीन-नवीन गोष्टी आपण इंट्रोड्यूस करत होतो. डी फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतामध्ये प्रथम वापरणं, अंदमानातील आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून जमाती 60,000 वर्ष जुन्या आहेत ते सिद्ध करणं. जनुकीय म्हणजेच काय, की जे क्रोमोझोम्स वगैरे आहेत, जे पण जनुक आपल्या बॉडीमध्ये आहेत, त्याचा जर आपण अभ्यास केला, तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण सांगू शकतो, की हे जनुक किती वर्षांपासूनचं आहे. कारण आता जे आपल्याकडे क्रोमोझोम्स आहेत, ते आपल्या पॅरेंट्स कडून, आपल्या ग्रँड पॅरेंट्स कडून, त्यांच्या आधीच्या लोकांकडून आलेलं आहे. तर या क्रोमोझोमचा अभ्यास करून, या जनुकांचा अभ्यास करून आपण सांगू शकतो, की ही लोकं किती जुनी आहेत, ही जमात केवढी जुनी आहे. भूकंपांची आगाऊ सूचना देणं. आगाऊ म्हणजे काय? ॲडव्हान्समध्ये भूकंप येण्याआधी थोडीफार
थोडाफार वेळ आपल्याला कळतं की या ठिकाणी भूकंप होऊ शकतो. तर इत्यादी रिगार्डिंग सगळ्याच ज्या काही संशोधन आहे ते या संस्थांनी केलं. कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणं असेल किंवा जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर जे आता आपण घरोघरी करतो किंवा तांदळाच्या जातींसंदर्भामधील स्वामित्व स्वामित्व म्हणजे काय पेटंट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण कुठल्या तरी गोष्टीचा शोध लावला तर तो आपण लावलेला आहे तर ते आपल्या नावावरती रजिस्टर्ड होतं आणि जेणेकरून इतरांनी ते चोरू नये म्हणून ते आपल्या नावावरती रजिस्टर्ड होतं त्याला आपण बोलतो पेटंट. याची खूप मोठी प्रोसेस आहे बट ते आपल्या नावावरती रजिस्टर करून घेणं किंवा आपण शोध लावलाय हे एक लिगली करून घेणं त्याला आपण बोलतो पेटंट करणं. तर या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. भारतातील परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIR ने उपलब्ध करून दिलेला आहे. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने प्रगती झाली आहे ती आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आहे ते म्हणजे गणित. तमिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 मध्ये स्थापन झाली होती आणि गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेनं चालना दिली. म्हणजे बेसिकली गणितामध्ये जर काही संशोधन करायचं असेल तर गणितामधले जे काही टॉपचे एज्युकेटर्स आहेत किंवा गणितज्ञ आहेत बेसिकली तर ते या संस्थेमध्ये असल्यामुळे एक छान गायडन्स मिळू शकतो आणि म्हणून जे पण गणिताशी रिगार्डिंग संशोधन करायचं आहे तर ते सगळं या संस्थेमध्ये होतं. 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. स्वदेशी म्हणजे आपल्या देशामध्ये बनलेला जो आहे तर तो स्वदेशी. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जादवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे जेयू हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS अर्थात या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळालं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला काम मिळालं बेसिकली आणि भारतामध्ये सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली आणि संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग सुद्धा वाढला. अर्थात संगणकामुळे आपण आता ChatGPT वरती डीप सर्च वालं मॉडेल घेऊन अनेक प्रॉम्प्ट्स देऊन आपण एक प्रॉपर रिसर्च पेपर वगैरे बनवू शकतो. सो म्हणजे संगणकामुळे या सगळ्या गोष्टी करणं अर्थात तेव्हा ChatGPT नव्हतं पण इतर बऱ्याचशा सोयी उपलब्ध झाल्यामुळे हे सगळं संशोधन वगैरे करणं फार सोपं होऊन गेलं होतं किंवा फार वेग वाढला होता या सगळ्यामध्ये. 1987 मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला कारण अर्थात तेव्हाच्या काळामध्ये अमेरिकाच जे होतं ते प्रगत असं म्हणूयात आपण प्रगत असा देश होता त्यांच्याकडे सगळे तंत्रज्ञान किंवा सगळ्या सोयी वगैरे अवेलेबल होत्या परंतु अमेरिकेने मात्र भारताला म्हटलं की हे काय आम्ही तुम्हाला देणार नाही किंवा नकार दिला भारताला हे तंत्रज्ञान किंवा हे संगणक वगैरे द्यायला आणि मग भारताने असं केलं की आपण स्वतःच संगणक बनवूया तर राजीव गांधी सरकारने असं हे केलं की कोणाकडे कशाला मागायचं आपण आपल्याकडे एवढे लोक आहेत आपल्याकडे इतकी बुद्धिमत्ता आहे आपल्या देशामध्ये अनेक नवीन नवीन संशोधन संस्था आपण बनवतोय तर आपण आपला संगणक इथेच बनवूयात ना आपण कशाला कोणाकडे मागायचं. तर मग 1988 मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कम्प्युटिंग सीडॅक या संस्थेची स्थापना केली आणि 1991 मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार करण्यात आला. पहिला महासंगणक परम 8000 नाव लक्षात ठेवायचंय. डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला होता 1991 मध्ये. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे BARC या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयांमध्ये मोलाचं मार्गदर्शन केलं. तर बेसिकली आता आपण जे ॲटॉमिक बॉम्ब्स बद्दल वगैरे ऐकतो की अणु चाचणी केली जाते, अणु बॉम्बची निर्मिती केली जाते. तर हे जे बेसिकली आहे याच्याबद्दल शोध लावणं किंवा अजून रिसर्च करणं वगैरे हे सगळं बार्कमध्ये केलं जातं. इथे बरेचसे सायंटिस्ट आहेत की जे याच्याशी निगडीत संशोधन वगैरे करत असतात. तर अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल सुद्धा काढण्यात आलं जेणेकरून लोकांना याबद्दल माहिती मिळावी कसं इथे काय शिकवलं जातं किंवा इथे काम करण्यासाठी काय काय अपेक्षित आहे याचं ट्रेनिंग आधीच त्यांना दिलं जात होतं. तर अशा पद्धतीने भारतामधले जे पण संशोधन केंद्र आहेत संशोधन संस्था आहेत त्यांचा इतिहास आपण पाहिला त्यांची गरज काय आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या पार्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत. नेक्स्ट आपला टॉपिक आहे तर ते म्हणजे अभियांत्रिकी आणि एंड करणार आहोत आपण चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अभियांत्रिकी सोबतच आपण वैद्यकीय क्षेत्रामधल्या संशोधन संस्था घेऊयात आणि कृषी क्षेत्रामधल्या संशोधन संस्था घेऊयात जे की लास्ट पार्ट असणार आहे त्या व्हिडिओ मधला. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच. आणि याच्याशी रिलेटेड अजून काही डाऊट्स असतील तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओज हवे आहेत कारण आता हा 5वा चॅप्टर झाला की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे परराष्ट्र धोरण वगैरे हे सगळं आपण कव्हर केले राज्यशास्त्रामधलं आणि भूगोल आपला थोडासा मागे आहे तो मी कव्हर करायला घेईन पण आपला ऑलमोस्ट सेमेस्टर पर्यंत सिलेबस जो आहे तो कव्हर झालेला आहे.
तर यानंतर तुम्हाला कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हे नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.